नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकाची लागवड सुरू झाली असून हरभरा या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी खत व्यवस्थापन करणे हे खूप गरजेचे आहे. आज आपण पाहणार आहोत की हरभरा या पिकामध्ये खत व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा आणि त्यांचे प्रमाण किती घ्यावेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हरभरा हे पीक अतिशय कमी कालावधीचं असल्यामुळे ते लवकर काढणीसाठी येतं. म्हणजे की त्याचा 100 ते 150 दिवसांचाच कालावधी असतो. तर हरभऱ्याचे व्यवस्थापन हे आपल्याला पेरणीसोबतच करणे गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीच्या हरभऱ्यासाठी कशा प्रकारे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, तर याच्या संदर्भात आज माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर आपण कोरडवाहू हरभऱ्याची लागवड करत असाल तर त्यासाठी 1 बॅग DAP, ज्यामध्ये 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असे 2 घटक असतात, तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या 1 बॅग DAP सोबत आपण न्यूरिटो पोटॅश, ज्यामध्ये 60% पोटॅश असतं, तर त्याची अर्धी बॅग किंवा मग 25 ते 30 किलो आपण पोटॅश वापरणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सल्फरची मात्रा देणं हे पिकांमध्ये खूप गरजेचं असतं, जेणेकरून पिकातील फळांची क्वालिटी सुधारते आणि आपले उत्पन्न वाढते. शेतकरी मित्रांनो, जर आपण DAPचा वापर करत नसाल तर त्या जागी आपण 20-20-013 ची 1 बॅग आणि 25 ते 30 किलो पोटॅश वापरावं. 20-20-013 मध्ये पोटॅश नसल्यामुळे आपण पोटॅशची वेगळी बॅग घेऊन त्याचा वापर करावा. शेतकरी मित्रांनो, 20-20-013 खत वापरताना सल्फर वेगळं वापरावं लागत नाही, कारण यामध्ये 13% सल्फर उपलब्ध असतं. म्हणजेच की 20% नायट्रोजन, 20% फॉस्फरस आणि 13% सल्फर हे 20-20-013 या खतामध्ये उपलब्ध असतं. शेतकरी मित्रांनो, आता पाहूयात की बागायती रानासाठी कशा प्रकारे खत व्यवस्थापन करावं. बागायती हरभऱ्यासाठी 20 किलो युरिया 2 बॅग आणि तसेच त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यासोबत 20 ते 25 किलो पोटॅशियमची मात्रा द्यावीत. बागायती हरभऱ्यामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य खत व्यवस्थापन केल्यावरती उत्पन्न वाढ झालेली आपल्याला दिसून येते. शेतकरी मित्रांनो, बागायती शेतीसाठी सल्फर देखील वापरावे. सल्फरचे प्रमाण हे 10 किलो प्रति एकरी घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, बागायती हरभऱ्यासाठी 20-20-013 हे देखील खत आपण 1.5 बॅग आपण वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, ह्याच सोबत आपण संपूर्ण पॉवर हे खत देखील वापरू शकतात. हरभरा पिकासाठी संपूर्ण पॉवर हे खत नापीक जमिनीला सुपीक बनवतं आणि संपूर्ण पॉवरमुळे आपण वापरलेले रासायनिक खतं जे असतात तर त्यांचं विघटन नसेल झालेलं, तर ते विघटन होऊन ते खत पिकाला लवकर उपलब्ध होतं. म्हणून हरभरा पिकासाठी संपूर्ण पॉवर खताचा देखील वापर आपण करावात. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण पॉवरचा वापर करत असताना भेसळ डोससाठी देखील आपण याचा वापर करू शकतात. इतर खते जसं की 20-20-013 किंवा मग DAP ह्या खतांसोबत आपण संपूर्ण पॉवरची 3 एकरासाठी 50 किलो बॅग आणि इतर खतांची 1 बॅग ही हरभरा पिकासाठी वापरावीत. शेतकरी मित्रांनो, योग्य खत व्यवस्थापनामुळे पिकांची चांगली वाढ होते, तसेच पिकातील मुळांची वाढ होते आणि फळाची क्वालिटी देखील सुधारते. म्हणून हरभरा या पिकासाठी आपण DAP, 20-20-013, संपूर्ण पॉवर किंवा इतर कोणत्याही खताचा नक्की योग्य वापर करून योग्य खत व्यवस्थापन करून आपल्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ पाहू शकतात. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं खतांचा वापर करून आपण हरभरा पिकामध्ये योग्य प्रकारे खत व्यवस्थापन करावं. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.